लक्ष्मी देवीने जेजुरीत थांबण्याचे सांगितले आहे। याचा मला जितका आनंद झाला आहे तितकाच आनंद सगळ्या लोकांना देखील होणार, यात तीळ मात्रही शंका नाही। देवी, तुम्ही आम्हाला बोलावलं असं कळालं? होय, अत्यंत महत्त्वाचे काम सोपवायचे आहे तुमच्यावर। हा आनंदाचा क्षण आहे। आज गोडाचे पदार्थ जेवणात करा। एक विचारू का? नाही म्हणजे आजच्याला असं काय झालं आहे म्हणायचं? सांगते। लक्ष्मी देवी जेजुरीत थांबायला तयार झाले आहेत, त्यामुळे आज जेवणात गोडाचे पदार्थ करा। होय जी, येतो जी। सर्वजण आनंदित आहेत, पण असं काय घडलं हे मात्र मला ठाऊक नाही। भाषा, मला तुझ्याशिवाय हे काही कळणार नाही। तुम्हाला काय वाटतं, काय घडलं असेल? पण भाषा, ते जर तूच मला सांगितलंस तर मला त्याचा आनंद अधिक आहे। एक आनंदाची वार्ता आहे। लक्ष्मी देवी जेजुरी गडावरच थांबायला तयार झाले आहेत। मी आता त्यांनाच भेटायला गेले होते, त्यांच्याशी बोलले मी। भाषा, खरोखरच ही शुभ वार्ता आहे। होय, म्हणूनच गोडाचे पदार्थ जेवणात तयार करायला सांगितले। भाषा, तुझ्या आनंदाचे कारण मला कळत आहे। लक्ष्मी देवी आणि प्रधानजी जेजुरीत थांबल्यामुळे भविष्यातील महत्त्वाच्या घटना पूर्णत्वाला नेण्यास त्यांचे सहाय्य होणार आहे। तुला आणि बानूला तुझ्या मूळ रूपाचे स्मरण होण्यासाठी त्यांचे सहाय्य लागणारच आहे। आणि त्यांच्याशिवाय हे शक्य नाही। तुम्ही कसला विचार करता आहात? भाषा, लक्ष्मी देवींच्या ह्या निर्णयामुळे आता पुन्हा प्रधानजींना कार्य सुरू करावे लागणार। पण त्यांनी एखादे कार्य पूर्ण करावे म्हणून मी त्यांना थांबण्याचा आग्रह नाही केला। आजवर मी लक्ष्मी देवींशी मनमोकळेपणाने बोलायचे। आमच्या मनमोकळ्या गप्पांमुळे आमचे भावनिक नाते अधिक दृढ झाले होते। आणि त्या जर हा जेजुरीगड सोडून गेल्या तर इथे मी एकटी पडेन। भाषा, लक्ष्मी देवी आता हा जेजुरीगड सोडून कुठेही जाणार नाहीत। जसा तुला ह्याचा आनंद झाला आहे तसाच मला देखील ह्याचा मनापासून आनंद झाला आहे। पण भाषा, आज बऱ्याच दिवसांनी तू आनंदी दिसते आहेस, अशी मनमोकळेपणे हसते आहेस, ह्याचा आनंद मला अधिक आहे। भाषा, तू नेहमी अशीच आनंदित राहा। तुला म्हणलं नव्हतं का लक्ष्मी देवी थांबत्याल म्हणून? भैर, लय चांगलं झालं बघ। अरे लक्ष्मी देवींचं आणि प्रधानजींचं लय पिरम आहे या जेजुरीवर, आणि अशा लोकांनी देव आणि महासा देवी जाऊ देताल वय। अरे आज सकाळपासून काही सांगता येत नव्हतं काय होईल ते। काल रात्याला बी जाणार जाणार असंच म्हणल्या होत्या, पण आज सकाळच्याला महासा देवीनी समजावलं त्यासनी। बरोबर, हे ठाव आहे मला। आता महासा देवींनी काय सांगितलं ते पक्क ध्यानात ठेव। आजच्या जेवणाला काहीतरी गोड करा म्हणले ती। चल म्या येतो। आता तू कुठे चालला म्हणायचा? म्या चाललो बानाई देवी कर, त्यासनी सांगाय ना ग। अरे काय झालं, लक्ष्मी देवी जाणार हे कळल्यावर त्या बी लय काळजीत होत्या। आता हे कोणी सांगितलं त्यासनी?
कोणी म्हणजे मॅच सांगितलं का सांगाय ना का? अरे तसं नाही, त्यांच्याशी बोललेलं म्हाळसा देवीला आवडत नाही, ठाव आहे ना तुला? अरे ते ठाव आहे मला, पण मला तर आवडलं नाही. विसरलास तू? बानाई देवी जेजुरीत आल्यावर त्यांच्या वाड्यात त्यांच्या स्वागताला लक्ष्मी देवी आल्या होत्या ना. असं असताना त्यासनी सांगायचं नाही हे काय मला पटलं नाही. आता लक्ष्मी देवी हातच राहणार आहे हे बी सांगून येतो. अरे 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 पण ऐक, अरे कुठं चालायस तू? सांगून येतो त्यासनी. अरे नको, अरे थांब. म्या सांगणार तू अरे किती बी अरे आवडत थांब ना, नाही. अरे थांब. हे जर म्हाळसा देवीस कळालं तर